तर एक देश एक निवडणूक विधेयकाच्या संयुक्त समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। संयुक्त समितीचा कार्यकाळ 2026 या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसांपर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या महत्त्वाच्या निवडणूक सुधारणांवरती सविस्तर चर्चा आणि अभ्यास करण्यासाठी यामुळे समितीला अतिरिक्त वेळ मिळणार आहे। तर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत देशभरामध्ये 100 प्लॅन अँड प्ले असे औद्योगिक पार्क विकसित करण्यात येणार असून यासाठी 33,660 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 100 ते 1000 एकर क्षेत्रामध्ये ही औद्योगिक उद्यानं जी आहेत ती विकसित केली जाणार असून प्रति एकर 1 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे। तर अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये आता सिंचन विहिरीच्या कामांमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे। 2000हून अधिक विहिरींचं बांधकाम पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना देयके मिळालेली नाहीत। आमदार नितीन देशमुखांनी संतप्त शेतकऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सीईओ अनिता मेश्राम यांच्या कक्षामध्ये ठिय्या आंदोलन केलंय। संबंधित अधिकारी आणि अभियंत्यावरती कारवाईची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर आता बातमी आहे नाशिकमधून। जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना एसीबीने अटक केली आहे। जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे आणि कर्मचारी रवींद्र धारणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। ठेकेदाराचे पेंडिंग बिल काढून देण्यासाठी 50,000ची लाच यांनी मागितलेली होती। या दरम्यान लाच घेताना ही कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे। नाशिकमध्ये गेल्या 15 दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई आहे। यापूर्वी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं। लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नाशिक आणि दुसरे आलोसे जे आहेत अरुण धारणकर हे वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 आहेत लघु पाटबंधारे विभाग यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि लाचेची मागणी केल्यानंतर लाच स्वीकृती करताना यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। याबाबत पुढील कारवाई करीत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर रत्नागिरीच्या चिपळूणमधील हाशिम फॅशन नावाचा कापड दुकानातील वादग्रस्त रील्स वरून तणाव निर्माण झाला। पाकिस्तानमधील फॅशनचे कपडे मिळतील अशा आशयाचा रील सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामुळे 2 गटात मोठा तणाव निर्माण झालाय। या दुकान चालकाला स्थानिकांनी बेदम चोप दिला तर पोलिसांनी रील्स बनवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। तर पुण्याच्या दौंड तालुक्यातील भोसलेवाडीमध्ये गारपीट झालेली आहे। कांदा, द्राक्ष, वागा आणि पालेभाज्यांना या अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे। या पावसामुळे परिसरामध्ये गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यामध्ये गारपीट आणि घाट नांद्रा भागामध्ये गारांचा तसंच वादळी वारा पाऊस जो आहे तो पाहायला मिळतो। तर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील मांजरगाव उंदरगाव मध्ये गारपीट झाली आहे। रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। गहू, ज्वारी, बाजरीसह फळ बागायती आणि भाजीपाला पिकाला फटका बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर बीडच्या नेकनूर मांजरसुंबा परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झालेला आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोडवरती पाणीच पाणी पाहायला मिळते। तब्बल अर्धा तास झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालं। तर गुढीपाडवा निमित्तानं दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। आवक देखील चांगली झालेली आहे। तरी देखील भाव गगनाला भिडलेले आहेत। काल झेंडू 40 ते 50 रुपये प्रति किलो होता तर तो भाव आज 80 ते 100 रुपयांपर्यंत जो आहे तो आलेला आहे। आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या